नितीनजी बागडे यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस. हर्षद तेरच्या प्रत्येक षटकारासाठी वैभव तेर याच्याकडनं 200 रुपयांचं बक्षीस. मॅचची सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भावेश कोलंबे आमच्यासोबत जॉईन झाले आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये ऋतिक कोलंबे. आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती ही स्पर्धा लाईव्ह दाखवली जात आहे. चांदई प्रीमियर लीग. आउटसाइड द ऑफ स्टंप पहिला चेंडू अपील आणि निर्धाव चेंडूने या सामन्याची सुरुवात. आणि कोणताही गोलंदाज जो ऋतिकची विकेट घेईल त्या गोलंदाजाकरिता कैलासजी कोलंबे यांच्याकडनं 200 रुपये. आणि चिरागने जर विकेट घेतली तर 500. पहिला चेंडू आलाय निर्धाव. यानंतरचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू समोर केलाय आणि ऋतिक या जाल्यामध्ये फसलाय. कॉटन बॉल फलंदाज बाद. 500चं बक्षीस चिरागसाठी. आणि कैलासजी कोलंबे यांच्याकडनं या विकेटसाठी 500 रुपयांचं बक्षीस आमच्याकडे जमा झालं आहे. आणि चिरागसाठी करंजी दस यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक. पहिली महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. आणि कल्पेश कोलंबे याच्या षटकारासाठी 500चं पारितोषिक नितेश भोईरकडनं. हा आणि सलग 3 षटकारांसाठी 1500 नितेश भोईरकडून. आणि उमेश भोईर यांच्याकडनं प्रत्येक 6 साठी 200 कल्पेश कोलंबेसाठी. पहिली ओव्हर चिराग पहिली महत्वाची विकेट मिळवून देतोय आपल्या टीमसाठी. पुढचा चेंडू वेगवान. यावेळी निर्धाव चेंडू पाहायला मिळेल का. आणि अंपायरची झलक बघा. नितेश भोईर जे मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना देऊया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तिकडे मंगेश कोलंबे हे 2 अनुभवी पंच आणि त्याचबरोबर चांगले खेळाडू देखील आहेत चांदई संघाचे. पुढे टाकलेला बॉल बॅट अँड पॅड मध्ये बॅटची इनसाइड एज घेऊन शरीराचा वेग घेतोय. निर्धाव चेंडूची होईल सांगता. आणि चिराग कोलंबे या षटकामध्ये सलग 4 निर्धाव चेंडू हाताळतोय. या स्पर्धेसाठी ज्यांनी संपूर्ण इंटरनेटची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे ते रवी कोंडिलकर देखील आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण दादांचं करूया खूप खूप स्वागत चांदई प्रीमियर लीग मध्ये. केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे ही स्पर्धा लाईव्ह. यावेळचा चेंडू आणि ट्रिपल उद्ध्वस्त. आणखी एक फलंदाज बाद बॅटिंग करणाऱ्या वीर त्रिशा 11 संघाचा. धावसंख्या 0 आहे. अजूनही खाता खोललेला नाही तो बॅटिंग करणाऱ्या वीर त्रिशा 11 संघाचा. आणि आता स्वतः संघ मालक निवृत्तीजी बागडे मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता गेलेले आहेत. त्यांची संघाची परिस्थिती बघता संघाचे 2 फलंदाज बाद झालेत आणि आता स्वतः त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. नाही रे माझ्या तर पुन्हा एकदा पारितोषिक आले बघा. निवृत्ती बागडे यांच्यासाठी स्पेशल पारितोषिक आले. षटकारासाठी पांडू बागडे यांच्याकडून 500 तर तसेच कैलास कोलंबे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप मोठं पारितोषिक लागले आता निवृत्ती बागडे यांच्यासाठी. काय करणार ती कमाल. आता 1500चा मानकरी होईल का. तर जाऊया मॅच कडे बघूया काय करतात निवृत्ती बागडे आपल्या बॅट मधून. टॅप केला होता हलक्या हाताने. त्याने माहित होतं की 1500 आपल्याला कुठेतरी लागू झाले तर विकेट टाकायची नाहीये. तर हलक्या